आंतरराष्ट्रीय स्त्री नाटककार संमेलन नुकतंच मुंबईत पार पडलं। जगभरातल्या स्त्री नाटककारांच्या कलाकृतीचं सादरीकरण आणि मग त्यावर चर्चासत्र असा भरगच्च कार्यक्रम असलेल्या ह्या संमेलनाचं उद्घाटन सुप्रसिद्ध अभिनेत्री शबाना आझमी यांच्या हस्ते करण्यात आलं। It is a matter of great pride for us to have the 8th International Playwrights Conference here in Mumbai. That it's being held within the precincts of the Mumbai University makes it that much more significant, because it is not merely a cultural event but an interactive experience between, as has been said by Jyoti also, between playwrights, practitioners, feminists, people from the women's movement and academia. I am absolutely delighted. त्रिपुरारी शर्मा यांचं लूना, उषा गांगुली यांचं रुदाली आणि सुषमा देशपांडे यांचं माय मदर यासारख्या बहुचर्चित नाटकांसोबत ब्लॅक मडोना अशी परदेशी नाटकं सुद्धा या संमेलनात सादर करण्यात आली। या संमेलनाची सुरुवात वामन केंद्रे दिग्दर्शित झुलवा या नाटकाच्या प्रयोगाने करण्यात आली। आमचं असं स्वप्न आहे अकॅडमी ऑफ थिएटर आर्ट्स चालवताना की ही केवळ आता 5 वर्षामध्ये आम्ही राष्ट्रीय स्तरापर्यंत आमचं काम पोहोचवलं आहे, आंतरराष्ट्रीय स्तरावर आमची ओळख सुरू झालेली आहे। तर अकॅडमी ऑफ थिएटर आर्ट्स मुंबई विद्यापीठाचा हा विभाग आहे, हा आंतरराष्ट्रीय स्तराचा दर्जाचा विभाग व्हावा ही सगळ्यात मोठं आमचं त्याच्यामागचं खऱ्या अर्थानं स्वप्न आहे। आणि जगामध्ये जेवढी नाटकाचं प्रशिक्षण देणाऱ्या संस्था आहेत त्या संस्थांमधली ही अग्रणी संस्था व्हावी असा मनोदय आहे। ह्या सोहळ्यात अनुभवी तसंच नवोदित स्त्री रंगकर्मींच्या उपस्थितीत फ्युचर होप इन थिएटर ह्या विषयावर रंगलेल्या परिसंवादाला प्रेक्षकांकडून उत्तम प्रतिसाद मिळाला। Maybe I am misunderstood over here. When I say community theater, I mean theater for masses by the masses. Many a times for them it's mainstream, it goes to the maximum number of people, and it's mainstream. How defined is mainstream? This discussion is supposed to be about future hopes in theater. We're going on a tangent here, and I really would like to hear about what's hopeful, what's coming up for us in theater. Maybe there are things that you've seen here so far. We can say it as commercial and non-commercial. So that makes the difference very clear, actually. या सोहळ्यात झालेल्या वैचारिक देवाणघेवाणीतून येत्या काळात काही नवे आविष्कार आपल्याला रंगभूमीवर पाहायला मिळतील अशी आशा करायला काहीच हरकत नाहीये। रंगकर्मी ज्याची आतुरतेने वाट पाहत असतात त्या पृथ्वी फेस्टिवललाही कालपासून सुरुवात झाली आहे। भारतीय रंगभूमी ही थीम असलेल्या यंदाच्या या फेस्टिवलची आकर्षणही बरीच आहेत। 7 नोव्हेंबर ते 20 नोव्हेंबर दरम्यान चालणाऱ्या या फेस्टिवलमध्ये तुम्हाला नेमकी कोणती नाटकं पाहायला मिळतील याचं हे वेळापत्रक खास तुमच्यासाठी।
खऱ्या जोशातल्या रंगकर्मींचा महोत्सव अशी ओळख असलेले हे फेस्टिवल चुकवू नका. या फेस्टिवलची तिकीटं तुम्हाला मिळतील पृथ्वी थिएटर, कर्नाटक संघ आणि आयनॉक्स थिएटर नरिमन पॉइंट इथे. आणि ऑनलाईन बुकिंगसाठी तुम्ही संपर्क साधू शकता www.prithvitheater.org ह्या वेबसाईटवर. ह्याबाबतची अधिक माहिती घेऊन मी तुम्हाला पुढच्या आठवड्यात पुन्हा भेटीनच. तोपर्यंत बाय बाय.